Jeremiah 29:11. कधीही इर्मया 29:11 विसरायचं नाही. There God is speaking specifically to you. इर्मया 29:11 मध्ये देव खास करून तुमच्याशी बोलत I आहे. have got great plans for you. आणि तिथे देव म्हटलंय की माझ्या योजना तुमच्यासाठी महान आहेत. Plans to prosper you, माझी योजना आहे की तुम्हाला मी समृद्ध करावं. not to pull you down, माझी अशी योजना नाही की तुम्हाला खाली खेचावं, but to give you hope and a future. तर तुम्हाला एक आशा आणि एक भवितव्य द्यावं अशी माझी योजना आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And so you need to be bothered about what God thinks about तर you. तुम्ही मुला मुलींनी नेहमी एकच टेन्शन घ्यायचं की देव माझ्या विषयीनं काय विचार करतो, बाकी कोणीही काही विचार करू दे, फरक पडता कामा नये. Not what your friends are thinking or your classmates are thinking. तुझे मित्र तुझा काय विचार करतात, मैत्रिणी काय विचार करतात, वर्गातले, शाळेतले, कॉलेजमधले, इकडचे तिकडचे, नाही. Don't try to please all of them. सगळ्यांना प्रसन्न करायला आणि सगळ्यांना खुश करायला बघू नकोस बेटा. Finally, you are walking on the narrow path. शेवटी तू एका छोट्या रस्त्यावरती आता चालायला सुरुवात केली And from there, God is taking you to a better place. आणि तिथून देव तुला एका चांगल्या जागी घेऊन जायला मागत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. They are competing with the world. आणि जगाबरोबर त्यांची स्पर्धा आहे. Say, you don't need to fight that way through. जगाबरोबर त्यांची स्पर्धा सुरू आहे, पण तुम्ही अशा पद्धतीने झगडा करायची गरज नाही ना. God will see you through. देव तुला पार नेईल. God will take you to the right path. देव तुला योग्य मार्गावर आणेल. Yes, healthy competition is good. हा, आणि एक आरोग्यकारक अशी स्पर्धा ठीक आहे, But in the world, पण जगात there is no healthy competition. जगामध्ये आरोग्यदायी स्पर्धा नाहीच आहेत There is ना. lot of jealousy there. सुदृढ स्पर्धा जगात कुठे आहे? जगामध्ये हेवा खूप आहे, ईर्ष्या खूप आहे, कपट खूप आहे, But amongst believers, there is healthy competition. जळफळाट खूप आहे. पण विश्वासू लोकांमध्ये आपण म्हणू शकतो की एक सुदृढ अशी स्पर्धा आहे. And when you are in the company of believer friends, आणि जेव्हा तुम्ही विश्वासू मित्रांच्या मैत्रिणींच्या संगतीत असता, whenever you progress in life, they are happy for you. मग त्यावेळेला जेव्हा किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रगती होते, ते तुमच्यावर प्रसन्न असतात, तुमच्यावर ते खुश असतात, कारण ते बिलीव्हर आहेत. And so you need to have friends, believer friends who will be a blessing to you. तर बिलीव्हर मित्र मैत्रिणीच ठेवा जे तुमच्यासाठी आशीर्वाद ठरतील असे बरं का. Yes, you can move with everyone. हा, आता आपण अर्थातच जगात राहतोय, हलणं चालणं बोलणं सगळ्यांशीच ठेवायचं आहे. But पण when you are having conversation, जेव्हा केव्हा आपण एखादा संवाद करतोय, then think upon the believer friends. मग बिलीव्हर मित्रांचा मैत्रिणींचा विचार करा.